राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता शनिवारी आणि रविवारीही काम करून झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घड्याळाचे काटे उलटे फिरत आहेत, कारण निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। जिल्हा परिषदेच्या घोळात न अडकता राज्य निवडणूक आयोग आता महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आणि अशातच कोल्हापुरातील एका प्रभागाचं वातावरण तापले। आपण बोलतोय प्रभाग क्रमांक 18 सम्राटनगर बद्दल। आरक्षण आणि इच्छुकांची गर्दी या प्रभागात हाय व्होल्टेज बनवणारे नेमके कोण आहेत, चला पाहूया। प्रभाग 18 सम्राटनगर, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, वर्षानगर, सुभाषनगर, मनीषानगर, साळुंखे पार्क परिसर आणि जुना रामानंद नगरमधील जाधव पार्क, अक्कलकोट स्वामी समर्थ नगर, बळवंत नगर हा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग या प्रभागामध्ये येतो। अर्थात गेल्या अनेक निवडणुकांचा निकाल पाहिल्यास कमळाला साथ देणारा मतदार या प्रभागात असल्याची स्थिती आहे। मात्र कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होऊन अनेक वर्ष झाल्यानं थेट या प्रभागांचा कल काय हे गेल्या अनेक वर्षात कोणालाच कळलेलं नाही। मात्र हाच प्रभाग हाय व्होल्टेज बनलाय आणि याला कारण ठरलंय इथं जाहीर झालेलं आरक्षण, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, महिला, मागास प्रवर्ग महिला तसेच उरलेले 2 सर्वसाधारण असं जाहीर झालं असल्यानं या प्रभागात इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे आणि या इच्छुकांमध्ये अनेक चेहरे हे प्रतिष्ठित आहेत। या प्रभागातील मातब्बर चेहऱ्यांवर बोलायचं झाल्यास यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक रूपाराणी निकम, महेश वासुदेव, भूपाल शेटे, सुरेश डोणुक्षे, राजू हुंबे यांचा समावेश आहे। तसेच माजी नगरसेवकांच्या कुटुंबातून सुप्रिया संजय साबळे, प्रसाद शेटे, शिवानी गुजर आणि सर्जेराव साळोखे हे देखील इच्छुक आहेत। यासोबतच प्रशांत पवार, इंद्रजित शिंदे, समीर कुलकर्णी, संदीप पवार, अभिजित मोकाशी, स्मिता सावंत मांढरे, कौसर बागवान, अभिजित पाटील, अश्विनी सुर्वे यांसारख्या सर्वसामान्य परंतु सक्रिय कार्यकर्त्यांची संख्याही या प्रभागात मोठी आहे। विशेष म्हणजे माजी आमदार जयश्री जाधव यांच्या घरातील उमेदवारही याच प्रभागातून आपलं नशीब आजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात दिग्गज नेत्यांचा वारसा लाभलेल्या घरातील व्यक्ती या प्रभागातून मैदानात उतरतील तर प्रभागात वातावरण तापायला अधिक वेळ लागत नाही आणि या प्रभागाचं नेमकं तेच झालंय। आता या प्रभागाच्या एकूण मतदारांचा कानोसा घ्यायचा झाल्यास हा प्रभाग तसा संमिश्र लोकसंख्या असलेला, त्यामुळं एका कोणत्याही समाजाला इथं प्राबल्य मिळवणं अवघड। पण आपण आधीच म्हटल्याप्रमाणे मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास इथं भाजपचं पारडं जड दिसते। थेट नावच घ्यायची झाल्यास सम्राटनगर, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, वर्षानगर, जाधव पार्क आणि बळवंत नगर या भागांमध्ये भाजपचा प्रभाव दिसून येतो। मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले। नेमका याचाच अंदाज घेऊन भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी आपल्या यंत्रणा सक्रिय केल्यात। वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालत आपल्यासाठी अनुकूल स्थिती बनवणे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करत उमेदवारीसाठीच्या जोडणी लावणे, वेगवेगळे कार्यक्रम घेत शक्ती प्रदर्शन अशा हालचाली आता या मतदारसंघात इच्छुकांनी सुरू केल्यात। मात्र प्रभागातील कामांची जाण, गेली अनेक वर्षे सोडवलेल्या समस्या, जनसंपर्क या सगळ्याचा विचार करूनच वरिष्ठ उमेदवारी देणार असल्याचं समजतंय आणि यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीही अपवाद नसल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळं कोणाचा निशाणा उमेदवारीवर लागणार आणि कोण त्याही पुढे जात गुलाल घेणार यावर आतापासूनच या प्रभागात चर्चा रंगू लागल्या आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।